गडिंग्लजच्या स्वराज्य हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेच्या नावाखाली लाच प्रकरण उघड। अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईत प्रशासक इंद्रजित पाटोळे 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। डॉक्टर अजित पाटोळे आणि इंद्रजित पाटोळे यांच्यावर गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। गडिंग्लज येथील स्वराज्य हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचून प्रशासक इंद्रजित पाटोळे यांना 8,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं। तक्रारदार यांचे मित्र चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या डाव्या खुब्याचं फ्रॅक्चर झालं होतं। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन होण्यासाठी स्वराज्य हॉस्पिटल गडिंग्लज इथं त्यांना दाखल करण्यात आलं होतं। यासाठी आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर डॉक्टर अजित पाटोळे आणि प्रशासक इंद्रजित पाटोळे यांनी ऑपरेशनसाठी 20,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दिल्यानंतर 18 जानेवारी 2025 रोजी पडताळणी करण्यात आली। त्यात इंद्रजित पाटोळे यांनी तक्रारदाराकडून यापूर्वीच 10,000 रुपये स्वीकारल्याचं स्पष्ट झालं। तसंच 20 जानेवारी 2025 रोजी झालेल्या दुसऱ्या पडताळणीत डॉक्टर अजित पाटोळे यांनी ऑपरेशन मोफत झाल्याचं मान्य करताना उर्वरित 10,000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचला। तडजोडीनंतर इंद्रजित पाटोळे यांनी 8,000 रुपये स्वीकारले। त्या क्षणी त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी डॉक्टर अजित वसंतराव पाटोळे आणि प्रशासक इंद्रजित शिवाजीराव पाटोळे यांच्या विरोधात गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके आणि त्यांच्या पथकानं केली।